डॉक्टर, आमच्या वडिलांचं वय ऑलरेडी 80 वर्षाचं आहे. त्यांना तुम्हीच मागे 8-10 वर्षापूर्वीच ऑपरेशन सांगितलं होतं, पण त्यावेळी आम्ही काही कारणास्तव केलं नाही. अजून ते 2-3 ठिकाणी ओपिनियन घेतलं होतं. सगळ्यांनीच त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं, पण त्यावेळी वडील जे काही कारण होतं, त्यांची मनाची तयारी नव्हती. पण आता त्यांची मनाची तयारी झाली, पण आता त्यांचं एवढं वय, आता आपण खरंच ऑपरेशन करायचं का? हे बघा, आम्ही त्यांना 100 वर्ष मिळावीत अशी देवाकडे प्रार्थना करूयात, पण त्या गोष्टी आपल्या, तुमच्या आणि माझ्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत. जोपर्यंत आपण हे सर्जरी करत नाही, तोपर्यंत त्यांना त्या दुखण्यासोबत रोज जगायचं आहे. त्यामुळे वय हे त्याच्यासाठी रिस्ट्रिक्टिंग फॅक्टर नसला पाहिजे. जर बाकीचे काही अनेस्थेशिया रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, हे पेशंट एकटे इंडिपेंडेंटली उभे राहतायत, चालतायत आणि फक्त गुडघे दाखवल्यामुळे, गुडघ्याच्या व्याधीमुळेच अडवून गेलेले आहेत. तर त्या ठिकाणी एज हे कन्सिडरेशन नसतं. आम्ही 84 वर्षाच्या गृहस्थांचे सुद्धा दोन्ही गुडघे बदललेले आहेत. ते जज होते, व्यवसायाने सध्या वकील आहेत आणि आता ह्या वयातही परत जाऊन ते वकिली करतायत. तुम्हाला मी काही सोबतचे एक्स-रेज दाखवतोय, काही व्हिडिओज दाखवतोय. हे सगळे गृहस्थ अगदी 55 वर्षापासून तर 84 वर्षापर्यंत आहेत, ज्यांचे गुडघे बदललेले आहेत. ते सहजतेने मांडी घालतायत, सहजतेने चालतायत. त्यांच्याकडे बघून तुम्हाला सांगता येणार नाही, की यांचे खरंच रिप्लेसमेंट झालेले आहेत का? त्यांना दैनंदिनी कामात कसली अडचण येत नाहीत. फोर व्हीलर चालवतायत, टू व्हीलर चालवतायत, ऑफिसला जातायत, घरची त्यांची कामं करतायत. अगदी प्रसंग पडला तर मांडी घालून बसतायत. तर त्यामुळे मला असं वाटतं, की बेसिकली सगळेच 84 वर्षाची व्यक्ती फिट नसतात. पण दुसरे काही जर मेडिसिन कॉम्प्लिकेशन्स नसतील, तर सीनियर सिटिझन जरी असले, अगदी 80च्या पुढचे, तरी त्यांचे सुद्धा सुंदर रिझल्ट्स येतात. तुम्ही सोबतच्या व्हिडिओमध्ये ते बघा.